सर्वांना नमस्कार. भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 135व्या जयंती दिनी त्यांना विनम्र अभिवादन करते. आशाताई भोसले आणि प्रकाशजी मोहिते यांना श्रद्धांजली अर्पित करते. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी म्हटल्याप्रमाणे पॉलिटिकल पॉवर इज की टू सोशल प्रोग्रेस. एखाद्या घटकाला जेव्हा राजकीय पाठबळ किंवा राजकीय ताकद मिळते तेव्हा सोशल रिफॉर्म्स किंवा सामाजिक प्रगती त्या घटकाची अतिशय चांगल्या पद्धतीने होऊ शकते. हाच धागा पकडून माननीय नरेंद्रजी मोदी यांनी नारी शक्ती वंदन अधिनियम हा सप्टेंबर 2023 साली कायदा पारित केला. अतिशय आनंदाची गोष्ट आहे की 2/3 बहुमताने हा कायदा पारित झाला. त्यावेळेला अनेकांनी अशी मागणी केली होती की लवकरात लवकर या कायद्याची अंमलबजावणी व्हायला पाहिजे. या दृष्टिकोनातून 16, 17 आणि 18 या 3 दिवशी 16, 17, 18 एप्रिल 2026 या 3 दिवशी संसदेचं विशेष सत्र भरवण्यात आलेलं आहे. आणि या सत्रामध्ये महिला आरक्षण विधेयक लागू होऊन लवकरात लवकर निर्वाचन क्षेत्र घोषित होऊन 2029 सालीच होणाऱ्या लोकसभेच्या निवडणुकांमध्ये आणि त्यानंतर ज्या ज्या राज्यांच्या निवडणुका येतील त्या राज्यांच्या विधानसभा क्षेत्रांमध्ये महिलांना 33% आरक्षण मिळावं यासाठीचा कायदा पारित होईल असा मला विश्वास वाटतो. कालच्याच दिल्लीमध्ये झालेल्या कार्यक्रमामध्ये माननीय मोदीजींनी असं सांगितलं की ये भारत की 21वीं सदी का सबसे महत्वपूर्ण निर्णय होने वाला है. अनेक महत्वपूर्ण निर्णयों में से ऐसा एक महत्वपूर्ण निर्णय जो नारी शक्ति को समर्पित है, जो नारी शक्ति वंदन को समर्पित है, जो विकसित भारत को समर्पित है. असा एक निर्णय येणाऱ्या काळामध्ये संसदेच्या दोन्ही सभागृहामध्ये मंजूर होईल की ज्याची इतिहासावर मोहर असेल. आज आपण बघतोय की विविध देशांच्या संसदेमध्ये महिलांचं प्रतिनिधित्व म्हणजे जे देश अतिशय छोटे देश आहेत अशा देशांमध्ये सुद्धा रवांडा सारखा देश असेल की ज्याच्यामध्ये 61% महिला प्रतिनिधित्व आहे. त्याचबरोबर क्युबा देश आहे त्याच्यामध्ये 55% प्रतिनिधित्व आहे. मेक्सिको असेल, ऑस्ट्रेलिया असेल, अनेक वेगवेगळे देश आहेत, साऊथ आफ्रिका असेल, अशा सगळ्या देशांमध्ये सुमारे 50% किंवा त्यापेक्षा जास्त एवढं प्रतिनिधित्व हे महिलांचं आहे. आज आपण म्हणतो की आपल्या देशाची लोकसंख्या ही चीनला सुद्धा मागे टाकून पुढे गेलेली आहे आणि आज जगाच्या नकाशावर सगळ्यात मोठं लोकशाही राष्ट्र जर कुठलं असेल तर तो आपला भारत देश आहे. भारताने हे स्थान कमावलेलं आहे. अशा परिस्थितीमध्ये आपल्या देशामधल्या महिला प्रतिनिधींची संख्या वाढवणं हे आपल्यासाठी अतिशय महत्वाचं आहे आणि या दृष्टिकोनातून एक महत्वपूर्ण पाऊल हे माननीय मोदीजींनी त्यांच्या नेतृत्वातील सरकारने पुढे टाकलेलं आहे आणि येत्या आगामी आठवड्यातच आपल्याला याचं चित्र बदललेलं दिसेल. भारतामध्ये आपण बघतो की गेल्या 10-12 वर्षामध्ये महिलांनी अतिशय उत्तम असं कर्तृत्व वेगवेगळ्या समाजाच्या क्षेत्रांमध्ये गाजवलेलं आपल्याला दिसतंय. इस्रोमध्ये महिला आहेत, कोविडची लस शोधून काढण्यामध्ये महिला आहेत. आज महिला मंगळ आणि चांद्रयान जेव्हा पाठवलं जातं तर त्यांच्या सायंटिस्टच्या टीममध्ये महिला काम करतात. मोठ्या प्रमाणात महिला उद्योजिका आहेत. मुद्रा लोन जे लोन जाहीर केलं त्याच्यामध्ये 65%पेक्षा जास्त महिलांनी त्याच्यामध्ये लाभ घेतला हे आपल्याला दिसतंय. हे सगळं करत असताना माननीय मोदीजींच्या अनेक विमेन सेंट्रिक योजनांचा लाभ घेत असताना आता महिला सक्षमतेकडे वळत आहेत आणि एकदा महिला सक्षम झाली की तिच्यामधले नेतृत्व गुण उभारून पुढे येतात आणि मग ती महिला नेतृत्व करू शकते. त्यामुळे गेल्या 10 वर्षामध्ये महिलांचं सक्षमीकरणावर वेगवेगळे प्रयोग झालेले असताना आणि महिलांना राजकारणामध्ये स्थान देत असताना आता विमेन इन पॉलिटिक्सच्या बरोबर
विमेन लेड पॉलिटिक्सकडे आपण पुढे जात आहोत माननीय मोदीजींच्या नेतृत्वातील सरकारच्या माध्यमातून. आपण हेही पाहिलं असेल की मागच्या टर्ममध्ये केंद्र सरकारच्या 12पेक्षा जास्त महिला मंत्री होत्या. आपण बघितलं असेल की निर्मला सीतारामन मॅडम या सलग 9 वेळेला त्यांनी बजेट सादर केलेलं आहे. देशाच्या तिजोरीची किल्ली ज्याला म्हणता येईल अर्थमंत्री पद हे त्यांनी भूषवलेलं आहे. अशा विविध क्षेत्रामध्ये महिला पुढे जात असताना आणि देशामध्ये 46% लोकल सेल्फ गव्हर्नमेंट स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये महिला अतिशय उत्तम रीतीने काम करत असताना विधानसभा आणि लोकसभेमध्ये महिलांची ताकद वाढवण्यासाठी म्हणून हे विधेयक येत आहे. मला खात्री आहे ज्या पद्धतीने 2023 मध्ये 2/3 पेक्षा जास्त मताधिक्याने हे बिल पारित झालं, तसंच याही वेळेला हे बिल पारित होईल आणि लवकरात लवकर याची अंमलबजावणी होण्यासाठी जे पाऊल ज्या सुधारणा या सुचवलेल्या आहेत त्याला मान्यता मिळेल याची मला खात्री वाटते. खूप खूप धन्यवाद. वेगळं काही सांगायचं असेल विचारायचं असेल तर विचारू शकता याच संदर्भात. आपण त्या गोष्टीवर नंतर बोलूया. आज आम्ही यावर फोकस करतोय की आजपर्यंत माननीय मोदीजींनी लाभार्थी म्हणून जे जे लाभ देता येतील ते लाभ महिलांना दिले. आता लाभदात्या त्या होतील का, लाभ देणाऱ्यांमध्ये त्या जातील का, अशासाठी म्हणून आपण हे प्रयत्न करतोय. आणि या विषयामध्ये मला खात्री आहे की ज्या पद्धतीने विविध पक्षांनी याला पाठिंबा दिला, एनडीएचे घटक पक्ष असतील, इंडिया आघाडीचे घटक पक्ष असतील, सर्वांनी याला पाठिंबा दिलेला होता आणि त्यामुळे याच पद्धतीने याला पाठिंबा मिळेल याची मला खात्री वाटते. कशाला उशीर झाला? पहिली मंजुरी कधी मिळालेली, त्यानंतर एवढी वर्ष गॅप, 2026 पर्यंत डिलिमिटेशन होणार नाही अशा प्रकारचा कायदा 2001 मध्ये पारित झाला. 2001 पर्यंत डिलिमिटेशन होणार नाही असा कायदा 1976 मध्ये पारित झाला. त्यामुळे 1976 पासून डिलिमिटेशन 2001 पर्यंत स्थगित केलं गेलं आणि 2001 मध्ये पुन्हा संविधान संशोधन होऊन 2026 पर्यंत डिलिमिटेशन स्थगित केलं गेलं आणि आता यही सही समय आहे. त्यामुळे या अतिशय योग्य अशा कार्यकाळामध्ये 2026 पर्यंत ते स्थगित केलं होतं आणि 2026 मध्ये हे आपण स्थगन जे आहे ते कार्यकाळ पूर्ण करून आता डिलिमिटेशनला सामोरं जाऊ शकतो. डिलिमिटेशन कशावर अवलंबून असतं तर ते जनसंख्येवर आधारित असतं. त्यामुळे जनसंख्या ही काय आहे याच्याबद्दल मुद्दा चालला होता, परंतु आता जनगणना सुद्धा सुरू झालेली. पण जी जनगणना ज्या वेळेला अस्तित्वात असेल, आता ही सुद्धा 2011ची असेल जनगणना किंवा आता नवीन जनगणना घोषित झालेलीच आहे ती आता 1 मार्च पासून महाराष्ट्रामध्ये सुरू होणार आहे. तर जी स्थिती त्यावेळेची असेल त्यानुसार त्याचं डिलिमिटेशन करून आता आपण पुढे जाणार आहोत हे ठरलेलं असल्यामुळे 2029 पासून लवकरात लवकर ही अंमलबजावणी व्हावी यासाठी सुधारणा विधेयक येत आहे. अमरावतीचा विषय जो आहे ना खरंच महत्वाचा आहे. तुम्ही महिलांचं नेतृत्व करता. 180 मुलींचं लैंगिक शोषण झाले. 350 व्हिडिओ सोशल मीडियावर त्या आरोपीने टाकले. काल त्याला अटक झाली. तब्बल 180 मुलींना त्यांना फसवले. तुम्ही महिलांचं नेतृत्व करता म्हणून हा प्रश्न तुमचा. खरं तर आत्ताची पत्रकार परिषद ही नारी शक्ती वंदन अधिनियम या विषयातली आहे. हा आता एवढाच एक प्रश्न घेते जो वेगळा असला तरी महत्वाचा आहे म्हणून. अन्य बाकीचे विषय असतील ते आपण 1 to 1 मध्ये घेऊया बाहेर जाऊन. अमरावतीतील घटना अतिशय गंभीर आहे. एक अन्सारी नावाच्या व्यक्तीने अनेक महिला म्हणजे शेकडो महिलांना त्यांचं शोषण करून त्यांचे व्हिडिओज बनवले. मी सुद्धा याची माहिती घेण्यासाठी SP त्या ठिकाणचे जे आहे त्यांना फोन करण्याचा प्रयत्न केला, परंतु मला फोन लागले नाही. परंतु मिळालेल्या माहितीच्या आधारे असं समजतंय की त्याला अटक झालेली आहे. महाराष्ट्रातलं देवेंद्रजी फडणवीस यांच्या नेतृत्वातलं सरकार अशी कुठलीही गोष्ट खपवून घेणार नाही की जी महिलांच्या विरोधातील असेल आणि प्रामुख्याने महिलांच्या शोषणाशी संबंधित असेल. आपण बघितलं असेल की मागच्या आठवड्यामध्ये नाशिकची घटना उघडकीला आली, त्याही मध्ये अतिशय कडक अशी कारवाई या संपूर्ण
घटनेमध्ये जे जे कोणी जबाबदार असतील अशा 9 जणांवर कारवाई केलेली आहे आणि त्यामुळे याही विषयामध्ये सखोल तपास करून कारवाई केली जाईल. अत्यंत दुर्दैवी घटना आहे. माझं महाराष्ट्रातल्या सगळ्या भगिनींना आवाहन आहे की ज्या ज्या वेळेला तुम्ही अशा प्रकारच्या परिस्थितीला सामोरे जाल किंवा अशी प्रकारची परिस्थिती समोर येईल तेव्हा अतिशय खंबीरपणे आपणही वागलं पाहिजे आणि आमच्यापैकी कोणाच्याही कानावर तुम्ही ही गोष्ट वेळीच जर घातली तर नक्कीच तुम्हाला अशा प्रकारच्या समस्यांना तोंड द्यावं लागणार नाही आणि यासाठी सरकार तुमच्या पाठीशी उभं आहे. खूप खूप धन्यवाद. तो याच्याशी संबंधित नाहीये, तो आता आपण नको घ्यायला. एक मोठ्या प्रमाणात असं होतं की महिला प्रतिनिधित्व होतं पण नेतृत्व येत नाही. कारण कोणतरी नेता असतो, त्याची बायको, सून किंवा बहीण, आई असं नेतृत्व प्रतिनिधित्व होतं. याच्यासाठी महिला नेतृत्व व्हावं याच्यासाठी भाजपकडून काय तुमचं काम असणार? भारतीय जनता पार्टीने कायमच हा विचार केलेला आहे की 50% आबादी, 50% लोकसंख्या ज्याला आपण म्हणतो त्याचं सक्षम असं प्रतिनिधित्व समाजाला मिळावं. मला आठवतंय की ज्या वेळेला मी नगरसेविका झाले तेव्हा मी एका ओपन वॉर्डातून नगरसेविका झाले होते, रिझर्व्ड वॉर्डातून नाही. त्यामुळे भारतीय जनता पार्टीने कायमच सक्षमपणे काम करणाऱ्या महिलांना प्रोत्साहन दिलेलं आहे. जनतेकडून आलेला अनुभव हा सांगते की ज्या वेळेला मी नगरसेविका म्हणून काम करत होते तेव्हा समाजामधल्या अशा अनेक महिला पुढे आल्या की ताई आतापर्यंत पुरुष लोकप्रतिनिधी होते, त्यांच्यापर्यंत आम्हाला मोकळेपणाने बोलता येत नव्हतं, पोचता येत नव्हतं, पण आता महिला नगरसेविका मिळाल्यामुळे आमचं लोकप्रतिनिधित्व करणाऱ्या महिला आमच्या समोर पर्यायी असल्यामुळे आम्ही त्या ठिकाणी त्यांच्याकडे अप्रोच होऊ शकतो, त्यांना आमच्या समस्या सांगू शकतो. त्यामुळे महिला लोकप्रतिनिधी या केवळ त्या ठिकाणची सोय नसून ती समाजाचीही गरज आहे आणि समाजाची गरज भागवण्यासाठी योग्य सक्षम नेतृत्व हे पक्षातून उभं करावं. यासाठी महिला मोर्चाच्या माध्यमातून असेल, वेगवेगळ्या प्रशिक्षण वर्गांच्या माध्यमातून असेल, त्यांना त्यांची जडणघडण व्हावी, त्यांना विविध कायदे आणि अनेक विषय नेतृत्वाच्या क्षमता त्यांच्यामध्ये निर्माण व्हाव्यात, विविध कौशल्य आत्मसात त्यांनी करावीत यावर पक्ष भर देत असतो, परिश्रम घेत असतो आणि या महिला सुद्धा भारतीय जनता पार्टीतल्या महिला मोर्चाच्या स्वतःवर परिश्रमपूर्वक घडवून स्वतःला या समाजाचं नेतृत्व करत असतात. हा विषय नाही आताचा. तुम्ही महिला नारी शक्ती संदर्भात प्रश्न विचारा. बाकी अन्य जे विषय असतील ते तुमच्याशी वैयक्तिकरित्या मी तुम्हाला माहिती देईन. भाजप काही घराणेशाहीला पाठीशी घालत नाही, पण आता एवढे अचानक पहिला उमेदवार लागणार आहे तर नेतृत्व तयार होणे काळ वेळ लागतो. म्हणूनच गेल्या 10 वर्षामध्ये माननीय मोदीजींनी महिला सक्षमीकरणाचे अनेक वेगवेगळे मुद्दे उपस्थित केले. प्रामुख्याने महिलांचा जो वेळ जात होता, पाणी भरण्यामध्ये वेळ जात होता, तर नळ कनेक्शन दिले, गॅस त्यांना दिले, कारण का की त्यांना चुलीवर स्वयंपाक करण्यामध्ये त्यांचे परिश्रम जात होते. तर या सगळ्या दैनंदिन कामकाजातून बाहेर येऊन आता त्या स्वतः पुढे आलेल्या आहेत, सक्षम झालेल्या आहेत. आता ड्रोन दीदी सारखे मुद्दे आपण उपस्थित करतो की लाखो रुपये आज त्या कमवत आहेत ड्रोन दीदीच्या माध्यमातून. उज्ज्वला गॅस योजना असेल, आवास योजना असेल. आज आवास योजनेमध्ये सुद्धा आपल्याला माहिती आहे की त्यांच्या नावावर घरं त्यांना मिळत आहेत. त्यामुळे त्यांच्या समस्या सोडवून हळूहळू आपण त्यांचं नेतृत्व जे आहे हे गेल्या 10 वर्षामध्ये खूप मोठ्या प्रमाणात पुढे आणलेलं आहे आणि अनेक महिला यासाठी आज तयार आहेत. कुठल्याही प्रकारची चिंता करण्याची गरज नाही आणि प्रामुख्याने पुरुष लोकप्रतिनिधींची सुद्धा चिंता करण्याची गरज नाही, कारण का की संख्या लोकसभेतील वाढतीये, विधानसभांमधली संख्या वाढणार आहे. आज जी 545 संख्या लोकसभेमध्ये आहे ती 813 वर इतकी पुढे जाणार आहे आणि संसदेचं नवीन सभागृहामध्ये सुद्धा तेवढी जागा उपलब्ध आहे. त्यामुळे पुरुष लोकप्रतिनिधींची संख्या सुद्धा मेंटेन राहील आणि महिला लोकप्रतिनिधींची संख्या वाढणार आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणात महिला लोकप्रतिनिधी येणं ही काळाची गरज आहे. विकसित भारतामध्ये मातृशक्तीचं योगदान, मातृशक्तीचा सक्रिय सहभाग असणं हे मोदीजी अपेक्षित करतात आणि प्रामुख्याने जी जी जबाबदारी ही या नारी शक्तीवर सोपवली गेली ती जबाबदारी नारी शक्तीने मोठ्या प्रमाणात सांभाळली हे लक्षात आलं.
65% मतदान यावेळेला महिला शक्तीचं झालेलं आहे. त्यामुळे पुरुषांच्या मतदानापेक्षा सुद्धा महिलांच्या मतदानाचा रेशो सुद्धा जास्ती आहे हे लक्षात आलेलं आहे. त्यामुळे मातृशक्तीचं सक्षमीकरण आणि मातृशक्तीचं नेतृत्व पुढे आल्यानंतर विकसित भारताच्या संकल्पनेला पुढे जात असताना मातृशक्तीचा सहभाग त्याच्यामध्ये किती असेल, आणि म्हणूनच मी मगाशी सांगितलं की विमेन लेड पॉलिटिक्स, महिलांचं नेतृत्व पुढे आणणारं आणि त्यांच्या नेतृत्वात भारत कसा पुढे जाईल यावर विचार करणारं असं हे विधेयक येत आहे. याबद्दल सगळ्यांना आवाहन करते की जनतेने सुद्धा या विधेयकाला पाठिंबा द्यावा. आम्ही एक टोल फ्री क्रमांक डिक्लेअर करत आहोत. या क्रमांकावर आपण जर मिस कॉल दिला तर हा मिस कॉल तुमच्या समर्थनाचा मिस कॉल असेल. कारण की आम्ही खासदार बंधू किंवा भगिनी ज्या आहोत संसदेच्या सभागृहामध्ये, दोन्ही सभागृहांमध्ये जिथे जिथे आम्ही आहोत त्या ठिकाणी आम्ही मतदानाने आमचं समर्थन देणार आहोत. पण सर्वसामान्य नागरिकांना सुद्धा आपलं समर्थन देता यावं यासाठी म्हणून हा क्रमांक आम्ही आज आपल्याला देत आहोत. या क्रमांकावर मिस कॉल देऊन आपलं समर्थन या ठिकाणी नोंदवू पण शकता. हा क्रमांक आहे 9667173333. 33% आरक्षण असल्यामुळे 3333 हा क्रमांक आहे. 9667173333. तर या क्रमांकावर जनतेने जास्तीत जास्त पाठिंबा द्यावा. आपल्या भगिनींना प्रोत्साहन देण्यासाठी, त्यांना आशीर्वाद देण्यासाठी आणि त्यांना नेतृत्वाला संधी देण्यासाठी आपलाही एक फोन कॉल खूप उपयुक्त ठरेल. यासाठी आपल्या सगळ्यांना पुनश्च आवाहन करते. खूप खूप धन्यवाद. आता 29ला सगळे डिलिमिटेशन होणार आहे. 33% महिला आरक्षण असणार आहे. शहरातले खासदारांची संख्या वाढू शकेल. त्यातले एखाद्या आरामशीर महिला आरक्षण असू शकते. तर काय होईल तसं तुम्हाला तर काही गरज नाही, कारण तुम्ही सूर्यवंशातून आलेला. आम्ही तुम्हाला लेडीज याच्यातलं कोणाचं मानत नाही. मग आगामी लोकसभेसाठी काय तयार आहे? पक्ष ज्याला संधी देईल अशी प्रत्येक महिला तयार आहे. पुणे जिल्ह्यामधून या लिमिटेशनच्या माध्यमातून नक्कीच जागांची वृद्धी होईल याची मला खात्री आहे. आणि त्यामुळे भारतीय जनता पक्ष ज्याला संधी देईल ती महिला त्या ठिकाणी लोकसभेवर नक्कीच, आणि 33% जागा राहणार आहे. ते पुणे जिल्ह्यामधल्या सुद्धा 33% जागा, महाराष्ट्रातल्या 33% जागा या लोकसभेसाठी असतील. पुढच्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये विधानसभेला सुद्धा त्या असतील आणि अशा महिला तयारच आहेत. सगळ्याच जणी तयार आहेत. ऑलवेज. सॉरी, 48 पैकी 33%. नाही, वाढतील ना. त्या जितक्या होतील, त्या वाढल्यानंतर जितक्या होतील त्याच्यातल्या आज महाराष्ट्रामध्ये 48 जागा आहेत. नक्कीच त्या डिलिमिटेशन नंतर वाढतील आणि त्या वाढलेल्या जागांपैकी 33% जागा या महिलांसाठी आरक्षित असतील. पुन्हा आरक्षणामध्ये SC STचंही आरक्षण त्याच्यामध्ये असेल. त्यामुळे काही जागा या SC STच्या महिलांसाठी आरक्षित असतील. सीमा कशाचा सीमा निर्धारण? लॉजिकच नाही. असं आहे की डिलिमिटेशन ही काळाची गरज आहे. आज आपण 1976 सालचं डिलिमिटेशन वापरतोय. म्हणजे त्या काळातली संख्या आताची लोकसंख्या त्या काळापेक्षा कितीतरी जास्त वाढली. म्हणजे हा जर अगदी आकडा सांगायचा झाला तुम्हाला, हो, आणि डिलिमिटेशन प्राधिकरण हे एक सक्षम प्राधिकरण आहे आणि त्यामुळे 1961-62 म्हणजे 61ला जी जनगणना झाली त्याच्यानंतर 1962ला डिलिमिटेशन आयोग स्थापन झाला आणि त्याच्यामध्ये 552 सीट्स डिक्लेअर झाल्या. 1971ला जी जनगणना झाली
त्याच्यानुसार 1973ला डिलिमिटेशन आयोग स्थापित झाला. 1973ला 543 जागा झाल्या. आता 1973 नंतर 2026ला इतक्या मोठ्या प्रमाणात जनसंख्या वाढली आहे. तर या वाढत्या जनसंख्येचं प्रतिनिधित्व करण्यासाठी तेवढ्या प्रमाणात लोकप्रतिनिधींची संख्या असायला हवी का नको, हा मुद्दा माझा आहे. तर त्याच्यानुसार वाढत्या शेवटी डिलिमिटेशनला आधार काय असतो, जनसंख्या. तर वाढत्या जनसंख्येला आधार म्हणजे वाढत्या जनसंख्येला वाढती लोकप्रतिनिधींची संख्या, हेच त्याच्यावरचं उत्तर आहे. आणि म्हणून आणि ते 2026 पर्यंत स्थगित केलं होतं आणि म्हणून आता 2026ला हा डिलिमिटेशनचा आयोग आताच्या घटनेनंतर येईल, मंजुरीनंतर. त्याच्यानंतर नक्कीच जागा वाढते. हिंदीचे पुढे या, मग हिंदीचे पुढे या ना, का नाही? एक फक्त मराठी पाहिजे त्याच्यावर विधानच नाही. आवश्यक आहे. प्रेमाचा विषय. हा, ते तेवढंच ऐकून टाका. एवढं एक फक्त मराठी पाहिजे. तुम्ही तो तुम्ही केलं माझं. तुम्हाला ते बाहेर देते मी. आता हे विषयांतर होईल. यांचं नाव काय येतं, दिनेश? डीसीपीचं नाव काय आपण बोललो? पुण्यामध्ये 2 दिवसापूर्वी जी एका हॉस्टेलला घटना घडली, त्या घटनेची माहिती डीसीपी रजनीकांत यांच्याकडनं घेतली असता त्यांनी अशी माहिती सांगितली की त्या हॉस्टेलला राहणारे जे गडचिरोलीतली मुलं आहेत, जी एका पुण्यातल्या कॉलेजमध्ये शिकतात, त्यांना ती ट्यून आवडली आणि म्हणून त्यांनी ते रिमिक्स केलेल्या गाण्याचा उपयोग करून त्याच्यावर एक ट्रायबल डान्स बसवला होता. त्या विद्यार्थ्यांनी त्यांचं निवेदन असं दिलेलं आहे की त्यांचं कोणत्याही प्रकारे इंटेन्शन नव्हतं आणि ते गाणं बॅन केलं हे त्यांना माहिती नव्हतं आणि त्यामुळे त्यांनी ते वाजवलं. परंतु पोलीस खात्याकडून याची सखोल चौकशीही चालू आहे आणि याच्यामध्ये प्रामुख्याने कुठली संघटना इन्व्हॉल्ड आहे का, मुद्दाम हेतुपुरस्सर अशा प्रकारे विद्यार्थ्यांसाठी काही गाणी बसवली गेली का, या सगळ्याचा तपास पोलीस खातं करत आहे. नक्कीच अशी कुठली नक्षलवादी संघटना किंवा ज्याला आपण शहरी नक्षलवाद म्हणतो अशी कुठलीही संघटना त्याच्यामध्ये इन्व्हॉल्व असेल तर त्यासाठी कडक कारवाई त्यांच्यावर केली जाईल. अशी कुठलेही दोषी त्याच्यामध्ये आढळले तर एवढी माहिती त्यांनी दिलेली आहे. दादा मला माहिती घेऊ दे त्याची, मी बोलते. नारी शक्ति वंदन अधिनियम, ये विधेयक 16, 17 और 18 अप्रैल 2026 के विशेष सत्र में संसद के लोकसभा और राज्यसभा के सभागृह में पारित होने वाला है. और ये विशेष सत्र माननीय मोदी जी ने इसलिए रखा है कि सितंबर 2023 में जो विधेयक पारित किया गया उस समय पक्ष के और विपक्ष के सभी सांसदों ने ये बहुमत से ये मांग की थी कि जल्द से जल्द ये विधेयक पारित होकर और इसका इम्प्लीमेंटेशन जल्दी होना चाहिए. अगर नए जनगणना और डिलिमिटेशन इसमें अगर सुधार नहीं किया जाता, इसमें जो क्लॉज रखे थे इसमें अगर सुधार नहीं किया जाता तो 2029 में ये पारित, इसका इम्प्लीमेंटेशन नहीं हो सकेगा. इसलिए इसमें कुछ सुधार सूचित किए गए हैं और 18 अप्रैल को जब ये विधेयक पारित हो जाएगा 2029 के लोकसभा के चुनाव में और उसके बाद जितने भी राज्यों के विधानसभा के चुनाव आएंगे उसमें इसका इम्प्लीमेंटेशन होगा, जिसके जरिए लोकसभा में 33% आरक्षण महिलाओं को मिलेगा और विधानसभा में राज्यों के अलग अलग विधानसभाओं में भी 33% आरक्षण महिलाओं को मिलेगा. आदरणीय मोदी जी ने कल के ही वार्तालाप में कहा है कि भारत देश विकसित हो रहा है और विकसित भारत में मातृशक्ति का, नारी शक्ति का समुचित योगदान हो
इसलिए उनका सहभाग इसमें हो, इसलिए ये विधेयक आ रहा है और ये एक ऐतिहासिक निर्णय होगा। भारत के इस नए पर्व में जितने भी ऐतिहासिक निर्णय हो रहे हैं, इनमें ये एक महत्वपूर्ण ऐतिहासिक निर्णय होगा, जो निर्णय मातृशक्ति को समर्पित है। तो आने वाले समय में ऐतिहासिक निर्णय के हम साक्षीदार होने वाले हैं। मैं आह्वान करती हूँ जनता को भी कि ऐसे ऐतिहासिक निर्णय का आप भी समर्थन कर सकते हैं। सांसद महोदय जो लोकसभा और राज्यसभा में है, वो तो अपना मत इसके समर्थन में रखेंगे ही, लेकिन देश की जनता भी इसमें समर्थन कर सकती है। एक टोल फ्री क्रमांक मैं आपको देने जा रही हूँ, 9667173333। इस नंबर पर आप अपना समर्थन मिस कॉल देकर कर सकते हैं। ये मेरा आप सबके जरिए जनता को आह्वान है। बहुत बहुत धन्यवाद।